लग्नानंतर होईलच प्रेम भाग 33. सिया अजूनही अर्णवच्या मिठीतच होती. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचं हलकंसं हसू होतं. अर्णव अलगद तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणाला, आज तुला इतकं जवळ घेतल्यावर कळालं, माझं खरं घर म्हणजे तू आहेस. सिया लाजून त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारते. तुम्ही ना काहीही बोलता. अर्णव हसला. काहीही नाही, मनातलं बोलतोय. सिया हळूच त्याच्या डोळ्यांत पाहते. मग आयुष्यभर असंच माझ्यासोबत राहणार ना? अर्णव तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला. शेवटच्या श्वासापर्यंत. हे ऐकताच सियाच्या डोळ्यांत पुन्हा आनंदाश्रू दाटतात. अर्णव तिच्या गालावर अलगद चुंबन देतो. अगं, आता रडायचं नाही. मला माझी हसरी सिया जास्त आवडते. सिया हसत मान हलवते आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरते. दोघेही एकमेकांना बिलगून शांत पडून राहतात. खोलीत फक्त एसीचा मंद आवाज आणि बाहेरून येणाऱ्या चांदण्यांचा प्रकाश पसरलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळ. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी संपूर्ण खोली उजळून निघालेली असते. सिया अजूनही शांतपणे झोपलेली असते. तिचा एक हात नकळत अर्णवच्या हातावर ठेवलेला असतो. अर्णव मात्र जागाच असतो. रात्रभर त्याच्या डोळा लागलेला नसतो. त्याच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत असतो. राहुलचा अपघात खरंच अपघात होता की त्यामागे कोणाचं षडयंत्र होतं? आणि आता हे लोक माझ्या आणि सियाच्या मागे का लागले आहेत? अर्णवने एकदा सियाकडे पाहिले. तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहून तो हलकासा हसला. तो अलगद तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन देतो आणि तिची झोप मोडू नये म्हणून सावकाश तिचा हात बाजूला ठेवून बेडवरून उठतो. फ्रेश होऊन तो बाल्कनीत येतो. हातात कॉफीचा मग घेत काही क्षण विचारात उभा राहतो. मग त्याने मोबाईल काढला आणि आपल्या असिस्टंटला रोहनला कॉल लावला. रोहन, गुड मॉर्निंग सर. अर्णव गंभीर आवाजात, गुड मॉर्निंग. मी तुला एक महत्त्वाचं काम देतोय. रोहन, येस सर. अर्णव, मला राहुलच्या अपघाताची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण माहिती हवी आहे. तो अपघात नेमका कसा झाला, त्यावेळी तिथे कोण होतं, पोलिसांचा रिपोर्ट, CCTV फुटेज, हॉस्पिटलचे रेकॉर्ड, एकही गोष्ट सुटता कामा नये. रोहन काही क्षण शांत राहिला. रोहन, ओके सर. अजून काही? अर्णवचा आवाज आणखी कठोर झाला. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक माझ्या आणि सियाच्या मागे लागले आहेत त्यांचा राहुलच्या अपघाताशी काय संबंध आहे का हेही शोध. मला प्रत्येक व्यक्तीची बॅकग्राऊंड, कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार सगळं हवं. काही लपवून राहता कामा नये. रोहन, डोंट वरी सर. आज संध्याकाळपर्यंत माझ्याकडे काहीतरी ठोस माहिती असेल. अर्णव, गुड. मला फक्त सत्य हवं आहे. इतकं बोलून अर्णवने कॉल कट केला. त्याने पुन्हा एकदा खोलीकडे पाहिलं. सिया अजूनही शांतपणे झोपलेली होती. अर्णव मनातच म्हणाला, जो कोणी या सगळ्यामागे आहे आता त्याचा खेळ संपणार. माझ्या सियाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची किंमत त्याला नक्कीच मोजावी लागेल. अर्णवच्या चेहऱ्यावर आता निर्धार स्पष्ट दिसत होता. तर दुसरीकडे कुठेतरी एक अज्ञात व्यक्ती त्याच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होती. संध्याकाळची वेळ. संपूर्ण घरात शांत वातावरण होतं. हॉलमध्ये टीव्हीचा मंद आवाज येत होता. तर किचनमध्ये सिया रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. दुसरीकडे अर्णवचा असिस्टंट रोहन ऑफिसमध्ये फाईल्स, CCTV फुटेज आणि रिपोर्ट्स समोर ठेवून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता दिसत होती. हे कसं शक्य आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. क्षणाचाही विलंब न करता त्याने अर्णवला कॉल लावला. एकदा, दोनदा, तीनदा, पण प्रत्येक वेळी कॉल वाजतच राहिला. रोहन आणखी अस्वस्थ झाला. सर, प्लीज फोन उचला. ही माहिती जितकी दिसते त्यापेक्षा खूप गंभीर आहे. त्याच वेळी अर्णवचा मोबाईल हॉलमधल्या सेंटर टेबलवर सायलेंट मोडवर पडलेला होता आणि
अर्णव तो मात्र किचनच्या दारात उभा राहून सियाकडे पाहत होता. सिया वरच्या कपाटात ठेवलेला डब्बा काढण्याचा प्रयत्न करत होती. ती पायाच्या बटनवर उभी राहून वारंवार हात वर करत होती, पण डब्बा तिच्या हाताला लागत नव्हता. अर्णवच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तो आवाज न करता तिच्या मागे जाऊन उभा राहिला. सियाला त्याची चावलही लागली नाही. पुढच्याच क्षणी अर्णवने अलगद दोन्ही हात तिच्या कमरेभोवती ठेवले आणि तिला सहज उचललं. आ! सिया दचकून हलकस ओरडली. अर्णवने सियाला कमरेतून सहज उचलून धरलेलं होतं आणि ती दचकून त्याच्या खांद्याला घट्ट धरून बसले. सिया हळू आवाजात, अर्णव, काय करताय तुम्ही? खाली सोडा मला. अर्णव तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाला, आधी डब्बा घे, मग विचार करतो. सिया लाजत वरच्या कपाटातून डब्बा काढते. डब्बा हातात येताच ती पटकन म्हणते, झाला, आता खाली सोडा. पण अर्णव तिला खाली न ठेवता तसंच तिच्याकडे पाहत राहतो. त्याच्या नजरेतलं प्रेम पाहून सियाचा श्वासच अडकतो. काय बघताय असं? माझ्या बायकोला? अर्णव हसत म्हणाला. सियाच्या गालांवर लगेच गुलाबी लाली पसरली. ती हलकासा त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली, अर्णव, प्लीज खाली सोडा ना. एवढं काय घाई आहे? आई बाबा हॉलमध्येच आहेत, कुणी आलं तर. अर्णव मुद्दाम आजूबाजूला पाहत म्हणाला. दार बंद आहे आणि सगळे त्यांच्या गप्पांमध्ये आहेत. तरीसुद्धा मला खाली सोडा. नाही. अर्णव ती लाजून त्याच्या खांद्यावर हलकासा ठोसा मारते. अर्णव हसत तिला अलगद किचनच्या ओट्यावर बसवतो. सिया बसताच लगेच पदर नीट करते आणि खाली उतरण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव दोन्ही हात ओट्याच्या दोन्ही बाजूला ठेवून तिच्यासमोर उभा राहतो. सिया त्याच्याकडे पाहते, मग नजर चुकवते. रस्ता द्या. कशासाठी? मला काम आहे. आत्ता? हो, जेवण बनवायचं आहे. अर्णव हलकंसं हसला. जेवण 5 मिनिटांनीही बनेल, पण हा क्षण पुन्हा असाच मिळेलच असं नाही. सिया काही बोलू शकत नाही. तिच्या हृदयाची धडधड स्पष्ट वाढलेली असते. अर्णव हळूच तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट कानामागे सारतो. सिया नकळत डोळे मिटते. इतकी लाजतेस का? तुमच्यामुळे, ती अगदी हळू आवाजात म्हणते. अर्णव तिच्या कपाळावर अलगद चुंबन देतो. सिया हलकंसं हसते आणि त्याच्या शर्टची कॉलर अलगद पकडते. दोघांची नजर पुन्हा एकमेकांत हरवते. क्षणभर थांबून तिच्या चेहऱ्यावरची संमती पाहत अर्णव तिच्या ओठांवर एक हलकं प्रेमळ चुंबन देत तो काही क्षण दोघे त्या शांत प्रेमळ क्षणात हरवून जातात. चुंबनानंतर सिया लाजून त्याच्या छातीत चेहरा लपवते. आता खरंच जाऊ द्या मला. अर्णव तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजला. ठीक आहे, पण आजपासून किचनमध्ये वरचा डबा तुला काढायचा नाही आहे, त्यासाठी मी आहे. सिया हसत त्याच्याकडे पाहते. म्हणजे मुद्दाम मला उचलायला कारण मिळेल, बरोबर? अर्णव डोळा मारत म्हणाला, नेमकं तेच. सिया पुन्हा एकदा लाजून त्याच्या खांद्यावर हलकासा ठोसा मारते. इतक्यात हॉलमधून अर्णवच्या आईचा आवाज येतो. सिया, बाळा, जेवणाला अजून किती वेळ लागेल? दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसू आवरत पटकन स्वतःला सावरतात. तर हॉलमध्ये ठेवलेला अर्णवचा मोबाईल पुन्हा पुन्हा वाजतच असतो. रोहनचा महत्त्वाचा कॉल अजूनही त्याच्या लक्षात आलेला नसतो. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.